अवैध हातभट्टी, दारू निर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्या व एकपेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या पळसगाव जाट सिंदेवाही येथील नरेंद्र शामराव अमरेश्वर या दारू व्यावसायिकाविरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करत 4 महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टींवर दारू निर्मिती, विक्री आणि वाहतूक याविरुद्ध मागील 2 वर्षांपासून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे। सन 2023-24 या वर्षात अवैध दारू विरुद्ध 951 गुन्ह्यांची नोंद 761 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 42 वाहने जप्त करून 99 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त आणि नष्ट करण्यात आला आहे। तसेच एकपेक्षा जास्त वेळा अशाच प्रकारचे गुन्हे वारंवार करणाऱ्या 156 आरोपींविरुद्ध कलम 93 अंतर्गत प्रस्ताव तयार करून त्यातील 62 आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र सुद्धा घेण्यात आले आहे। मात्र याउपरही अवैध दारू व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्या 4 आरोपींविरुद्ध MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई प्रस्तावित केली असून नरेंद्र शामराव अमरेश्वर या इसमाविरुद्ध 4 महिन्यांसाठी स्थानबद्धतेचा आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी पारित केला आहे। एखाद्या दारू व्यावसायिकाविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश देण्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे। यापुढे सुद्धा या स्वरूपाची सक्त कारवाई अवैध दारू व्यवसायाशी निगडीत व्यक्तींविरुद्ध सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन विभागाने स्पष्ट केले आहे।